जय महाराष्ट्र फ्रेंड्स, राधे राधे. तर हे बकोळाचं झाड आहे. जसं की मी काल बकोळाची वेणी केली होती ना, आणि तुम्ही बघू शकता खाली ना खूप अशी फुलं पडलेत छोटी छोटी. तर मी आता ती गोळा करते. आत्ता एक पडलं. आणि इकडे साऊथ इंडियन मंदिर आहे, शनिदेवीचं. समोर अयप्पाचं मंदिर आहे. सो इकडे साऊथ इंडियन मंदिरामध्ये ना स्पेशल, आणि हे साऊथकडचंच आहे हे जे झाड आणलं आहे ना यांनी मंदिरातून. तर त्याची फुलं खूप छान अशी टपोरी आणि खूप अशी छान आहेत. आणि याचा वास एवढा सुंदर आहे ना, मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला. इतकं सुंदर वास आहे. आणि बकुळाच्या फुलांचं ना खूप महत्त्व आहे. पूर्वी परफ्यूम नसायचा ना बायकांकडे, तर आजी सांगायची ते बकुळाच्या वेणी ना आधी केसात माळला ना, आधी वेणी बनवायची आणि मग छान केसात माळायची, आणि मग ती सुकल्यानंतर तीच पैठणीच्या घडीमध्ये घालून ठेवायची कपाटामध्ये. आणि छान असा वास मग त्या कपाटामध्ये आणि त्या कपड्यांना यायचा, आणि कपडे पण छान राहतात असं पूर्वी आजी म्हणायची. पूर्वी जरीच्या साड्या असायच्या ना, आणि आजी म्हणायची की साड्या जरीच्या असायच्या, आपण चोळी हलकी घ्यायच्या म्हणे, का तर खांद्यावरून पदर पडू नये बाईचा. तर बकुळाची खूप आजी गोष्टी सांगायची. मी नेहमी पण येते ना झाडाखाली, सो मला बकुळ म्हणजे आजीची खूप आठवण येते. सो आता मी तर ठरवलं की माझं जेव्हा पण स्वप्नातलं घर होईल ना तयार मातीचं, तेव्हा पहिल्या दारात एक छान बकुळाचं झाड लावायचं. तर हे बघू शकता. आणि खूप मोठं होतं, म्हणजे आंब्याच्या झाडासारखं होतं. आता फुलं पडायला लागलेत. सो चला मी आता ही सगळी छान छान फुलं गोळा करते. हे बघू शकता तुम्ही, अशी फुलं खाली पडतात. तर तुम्हाला माहिती आहे का बकुळाचं झाड आणि त्याची फुलं? जर माहिती असेल तर नक्की सांगा. बाय बाय, राधे राधे.